अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। त्यांनी शहरातील पोद्दार इंटरनॅशनल शाळेत सपत्नीक मतदान केलंय। प्रकाश आंबेडकर स्वतः लोकसभेतून या ठिकाणी उमेदवार आहेत वंचितचे। यंदाची निवडणूक प्रकाश आंबेडकरांसाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे। त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील उभे आहेत आणि यावेळी त्यांनी ऐन निवडणुकीदरम्यानच इथेनॉलवरील बंदी उठवल्यावरून केंद्र सरकारवर टीका केली। या संदर्भात निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। 41 तास अगोदर निवडणूक प्रचार बंद होतो, सर्वच प्रकारे बंद होतो। तेव्हा वर्तमानपत्राने असताना कुठेतरी ही बंधनं पाळली पाहिजेत। परंतु महाराष्ट्र अकोला आज जे सेकंड फेजमध्ये चाललेलं जे आहे त्या सगळ्याच ठिकाणी काँग्रेस आणि BJP यांच्या जाहिराती त्या ठिकाणी दिसतात आहेत। त्या सर्व आरोना आम्ही असताना हे करणार आहोत की आपण याच्या विरोधातली कारवाई करा। हा नुसता आचारसंहितेचा उल्लंघन नाही तर कायद्याचा उल्लंघन आहे।